मित्रांनो, आपण फायनली रतनगडावरती पोहोचलो आहे आणि इथे आपण टेंट लावतो आहे. तर टेंट लावण्यासाठी आपण जसं कळसुबाईला केलं होतं तसंच आपण खाली गवत टाकलं आहे आणि आपण प्रोसेस करूया. आणि तुम्ही खाली बघा, व्ह्यू बघा कसं आहे ते तिकडं. ते आपण मेन पॉईंटवरतीच घेतलं आहे, त्यासाठीच घेतलं आहे की मस्त रात्रीचा व्ह्यू दिसावा आणि सनराईज पण इथून खूप छान दिसेल, कारण सनराईज पण इकडूनच होणार आहे. सो सकाळी सनराईज खूप छान दिसणार आहे इकडून. सो त्यासाठी इथेच आम्ही टेंट लावतोय. तर मित्रांनो, आपण आता इथे टेंट लावला आणि
आणि आता सनराईज सनसेट बघण्यासाठी चाललो जरा. इकडे सूर्य मावळतीला चाललाय. घंटा जाणार आहे म्हणजे आम्ही जाळायला नेतोय, पुढे फेकत नाही. आमचा प्लॅन झालेला आहे, गुफा म्हणून आलेलो. इकडनं ते भावा तो बघ डायरेक्ट स्लिप आहे. गेलो तर डायरेक्ट खाली भेटा मला तिथे पडती लागेल. कोणतं तर हा बघा सनसेट होत आहे. स्वर्ग सुख. फोटो काढ नंतर व्ह्यू जाणार. तो खाली चाललाय, सूर्य खाली चाललाय. हा जो आनंद आहे ना, हा अनुभवलाच पाहिजे प्रत्येक माणसाने. हा स्वर्ग सुख आहे. स्वर्ग सुख आहे. आणि स्वर्ग सुख हा फक्त सह्याद्रीमध्येच मिळू शकतो. हा कोकणातच भेटू शकतो. महाराष्ट्रातच भेटू शकतो. सह्याद्रीत नाही, महाराष्ट्रात. सह्याद्री महाराष्ट्रातच भेटू शकतो तुम्हाला. सह्याद्री हा कोकणामध्ये येतो. अच्छा ठीक आहे, मला माहित नव्हतं, तू सांगितलं. या आमचा हा एक टाइमलॅप्स साठी इथे मोबाईल लावून ठेवलाय. टाइमलॅप्स दाखवतो. आणि हा सनसेट. ब्लॉग मध्ये कसं थांबवलंय आम्ही आम्हाला माहिती आहे. हे नाही पण कॉपीराइट आहे. हा तरी आज आम्ही स्पीकरवर गाणी नाही लावलेत. हे बघा, आग रात्रीचा आग पेटवण्यासाठी आज जुगाड. इकडे बाहुबली नाही, वेदांत्र बाहुबली. वेदांत्र गडावर आम्हीच आहोत 5 जण. तर मित्रांनो, आता आपण सनसेट बघून आल्यानंतर टेंट लावलाय त्यांच्या इथे आलाय आणि तुम्ही पाठी बघू शकताय. आतमध्ये नको. आणि पूर्ण ह्या गडावरती फक्त आणि फक्त आम्ही फक्त 5 जणच आहे, बाकी कोणीही नाही. म्हणजे फोडणी टाईप आम्ही मॅगी बनवणार आहे. तर सध्या कांदा टोमॅटो ट्रेलर दिखा मॅगी जब टीव्ही या ओटीटी पे आएगा तब. सो मित्रांनो, फायनली आपली मॅगी झालेली आहे. हे बघा, जो मेहनत आपण घेतली होती ते आपले झाले फायनली. आणि त्या खायला घेतोय. तर आपले सर्व मित्र होतं एक नंबर. प्रभात मित्र, स्वागत आपला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी तुमचा लाडका गणेश. सो आज
आपल्या रतनगडावरचा दुसरा दिवस आहे आणि बाहेर इतका वारा सुटला आहे. चला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. रात्री इथं आग पेटवलेलं मी. मेंबर आहेत ते 2 मेंबर इकडे खाली आहेत. टाईमलॅप्स घेण्यासाठी खाली मोबाईल लावता येतात. आणि आता सनराईज होतायच आहे. ते बघू शकता वरती वारा एवढा आहे. ट्रेन बघा. वेदांत कसं वाटतंय? थंडी का मौसम क्या आहे. मग कसं वाटतं ओमकार? एकदम भारी भारी. भारी. थंडी लागते? थंडी थंडी गार लागतो? गार थंडी लागते? थंडी पण नाही गार पण नाही लागत. 3 वाजता 3 वाजता ना माहिती गेला होता होते हलकं व्हायला. बाकीच्या बाकी गडच आहे रे. गड आहे. इथले गड दिसत ते तो गाईज आता सनराईज झालेला आहे. हे पाठी बघू शकताय.
सो मित्रांनो इथे हवा एवढी आहे ना की बघा टेंट पूर्ण हलतोय. टेंट एवढा पूर्ण हलतोय कारण की पूर्ण उडूनच आहे, एवढे हवा आहे आजू आहे. बॅग तुझ्याकडं. पुढच्या वेळी बघू काहीतरी म्हणजे ही पण घेऊ आणि अजून आपल्या घेऊ म्हणजे लागणार कंटिन्यू पाहिजे. मित्रांनो एक कसा त्याचं एक सकाळ आज परत मॅगीचा पर्सनल चालू आहे. पर्सनल असं नाही बोलत आहे समजलं. म्हणजे तुझं एक तुला एक मॅगी करतोय. तिकट टाकते मसाला आहे. पूर्ण आता गड फिरणार आहोत, तर आपली सर्व तयारी झाली निघायची. काल आपण ह्याच ठिकाणी राहिलो होतो आणि पाठीमागे चूलही इथेच पेटवली होती. तर आपण ही ह्यासाठीच अशी ठेवली आहे कारण जे कोण आता ट्रेकर येईल त्याला इथे राहता येईल किंवा इथे ती चूल पेटवता येईल, तर त्यासाठी इथं ठेवून दिले आहे, तशीच हटवली नाही आहे. तर चला मित्रांनो, बाकी सर्व मित्रमंडळी गेले आहेत पुढे, आपणच राहिलो आहे. तर चला निघूया. तर मित्रांनो हे पहा, इथं एक पाण्याचा टाका आहे. आपण काल पिण्यासाठी किंवा मॅगीसाठी आपण इथूनच पाणी घेऊन गेलो होतो. तर चला मित्रांनो पुढे निघूया. हां हे बघ, तर मित्रांनो इथे एक रेलिंग्स होते, ते आय थिंक तुटले आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्यावरून दगड आल्यात, तुटला तो, त्याच्यामुळे हे पूर्ण दगड खाली येऊन ह्याच्यामुळे हे बॅरिकेड्स सुटलेले आहेत. तर इथे दिलं तर सांभाळून, केवढा मोठा दगड आहे. हे असेच वरचे रॉक आहेत ते तुटून खाली आलेत. सो मित्रांनो हे पहा, हे आहे कळसूबाई. हे पूर्ण कळसूबाईचं पीक आहे आणि हे पूर्ण आहे ते गडांचीच रांग आहे पुढे. सो मित्रांनो, जी 6 वर्षांनी जी फुलं येतात, कारवीची फुलं, ती ह्याच गडावरती येतात. आणि तुम्ही आपल्या गेल्या ब्लॉग्समध्ये पण बघितलं असेल, आपण जेव्हा आपण आलो होतो तेव्हा कारवीची फुलं आली होती. त्याच टायमाला आलो होतो आपण, मेन म्हणजे ही फुलं बघण्यासाठी आलो होतो. तर तुम्ही तोही ब्लॉग बघा. तर पाऊस येतो निढा.